असतानाच आता विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये घुसत असून जरांगेंनी 374 जातींच्या लोकांना समुद्रामध्ये बुडवून टाकावं असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलाय। दरम्यान काल झालेल्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचा दावाही ओबीसी नेत्यांनी केलाय। जरांगे पाटलांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ती जी दादागिरी, ती जे काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदूक, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा मान आमच्या। दरम्यान ओबीसीच्या नावाखाली वडेट्टीवार काँग्रेसला मोठं करत आहेत अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। बोगस आरक्षण खाणारे आता मराठ्यांना विरोध करत असल्याचंही जरांगे म्हणाले। ते म्हणतात आता ओबीसीच्या नावाखाली तो काँग्रेस मोठं करायला लागला, ज्याचं राजकीय दुकान चालवायला लागलाय वडेट्टीवार। दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्याला टार्गेट करा म्हणून, त्याचे दुष्परिणाम लगेच उमठायला लागले। आता कालपासून लगेच विदर्भातून तिकडून मेसेज यायला लागले की ओबीसीच्या नावाखाली तो काँग्रेसचा मोर्चा आहे आणि तो काँग्रेसमध्ये त्याचं बस्तान बघायला बघतोय। मराठ्यांचे नाराज अंगावर घ्यायला लागला। विदर्भातले मराठे आणि कुणबी त्या बारीनं झटकाच दाखवणारच, आरक्षणाच्या विरोधात जाणार। बघा तुम्ही, आता सुरुवात झाली।